मित्रांनो, जसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की भारताचा ज्या पद्धतीनं 10व्या वर्गात स्टेट बोर्डला नकाशा अभ्यासाला आहे, तसाच ब्राझील या देशाचा सुद्धा तुम्हाला नकाशा अभ्यासाला आहे. आपल्याला भूगोल या विषयामध्ये तौलनिक अभ्यास आहे. म्हणजे काय, रिलेटेड आहे. दोन्ही याचं कंपॅरिझन केलेलं आहे. कोणतं? भारत आणि ब्राझील. दोन्ही देश सारखेच आहेत. दोन्ही देश प्रजासत्ताकच आहे आणि दोन्ही देशाला इंग्रजांनीच गुलाम केलेलं होतं वगैरे. नंतर त्यांना स्वातंत्र्य भेटलं. पहिले भारत स्वतंत्र झाला आणि नंतर ब्राझील झाला. एकंदर त्या ब्राझीलची रचना कशा पद्धतीने आहे, नकाशा तुमच्या समोर कोणताही येऊ, दिशा कधीही बदलत नाही. दिशा त्याच असतात. समजून घेऊया. ज्या पद्धतीनं भारताच्या वरच्या भागाला आपण उत्तर म्हटलं, ही सुद्धा उत्तर, इथे खाली दक्षिण, ही दिशा म्हणजे पूर्व आणि ही दिशा म्हणजे पश्चिम. ओके. आणि ही दिशा म्हणजे कोणची? वाणी म्हणजे वायव्य, ही म्हणजे इमली म्हणजे ईशान्य, ही म्हणजे आंते म्हणजे आग्नेय, ही म्हणजे नेते म्हणजे नैऋत्य. ओके. ह्या दिशा आपण याच्या आधी सुद्धा बघितल्या. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ब्राझीलच्या कोणत्या दिशेला समुद्र आहे. बरेचसे मुलं इथं कन्फ्युज होतात. समजून घ्या. बघा, ब्राझीलची ही जी वरची बाजू आहे ना मित्रांनो, हे उत्तर बाजू आहे आणि ब्राझीलची ही जी खालची बाजू आहे ना मित्रांनो, ही खालची बाजू, हे म्हणजे दक्षिण बाजू आहे. मग ब्राझीलच्या उत्तर भागाला म्हणजे पूर्व साईडला, ब्राझीलच्या बघा पश्चिम साईडला कोणताही समुद्र नाही. या भागाने सगळे वेगवेगळे देश आहेत, म्हणजे जमीन आहे. आणि ब्राझीलच्या या भागाने समुद्र आहे. वरच्याही भागात समुद्र आहे. त्याला अटलांटिक महासागर, अटलांटिक महासागर असं म्हणतात. हा अटलांटिक. मग आता वरच्या भागात असल्यामुळे वरची दिशा उत्तर, म्हणून याला उत्तर अटलांटिक असं म्हणतात. अटलांटिक महासागर खालच्या सुद्धा भागात आहे आणि महासागर तोच आहे, म्हणा दक्षिण भागात आहे, म्हणून याला दक्षिण अटलांटिक महासागर. ओके. ओशन असं इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, असं म्हणतात. बघा, दोन्ही भागाचा विचार केला तर वरच्या भागात उत्तर अटलांटिक आणि खालच्या भागात दक्षिण अटलांटिक महासागर आपल्याला पाहायला मिळतो. आता बऱ्याच काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ब्राझीलच्या, ते काय आहे बघा. अधिक एक मगाशी आपलं थोडंसं राहिलं, ते नंतर बघू. पण आता इथं एक गोष्ट बघा की या नकाशाचा विचार केल्यानंतर एक गोष्ट अधिक लक्षात येते की आपण दिशाही बघितल्या. आता या भागातून म्हणजे साधारणतः उत्तर भागातून ब्राझीलच्या ही जगातली सगळ्यात मोठी नदी या भागातून वाहत जाते मित्रांनो. सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात, या देशातून इकडून येते, पेरू या देशातून इकडे, आणि ही इकडे अशी वाहत जाते आणि अटलांटिक महासागराला जाऊन भेटते. जगातली सगळ्यात मोठी, त्याला म्हणतात अमेझॉन नदी. ही अमेझॉन नदी जगातली सगळ्यात मोठी नदी आहे, जी ब्राझील मधून वाहते आणि ते ब्राझीलच्या उत्तर भागातून वाहते. आणि तुम्हाला माहित असेल की हा इकडला जो भाग आहे ना, जो ब्राझीलचा पश्चिमेकडील भाग आहे, हा पूर्ण दुर्गम भाग आहे. या भागामध्ये घनदाट वन, सूचीपर्णी वन आणि विशेष म्हणजे हिरवगार वन आहे. हिरवगार वन, त्याला ब्राझीलची फुफ्फुस सुद्धा म्हणतात. जगाची फुफ्फुस म्हणतात, ब्राझीलची नाही, जगाची फुफ्फुस. कारण की संपूर्ण जगाचं जास्तीत जास्त ऑक्सिजन या भागातून निर्माण होतं. म्हणून आता बघा, वरच्या भागामधून अमेझॉन नदी जाते आणि विशेष म्हणजे या भागातून जे जातं ते जातं विषुववृत्त. म्हणजे ब्राझील मधून उत्तर भागातून विषुववृत्त जाते. विषुववृत्तावर आहे अमेझॉन नदी. आणि दुसरं म्हणजे ब्राझीलच्या खालच्या भागातून म्हणजे दक्षिणेकडून इथून मित्रांनो मकर वृत्त जाते. मकर वृत्त बघा, ही दोन वृत्त ब्राझील मधून जातात, पण भारतातून मात्र एकच जाते, ते म्हणजे कर्कवृत्त. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. त्याच्यानंतर आता वरचा भाग, इथं एक जे आहे ना, मॅनॉस नावाचं एक फुटबॉलचं स्टेडियम आहे ब्राझीलचं, मॅनॉस, सगळ्यात मोठं आणि बढिया. त्याच्यानंतर थोडसा आलो आपण, हा जो ब्राझीलचा इकडला भाग आहे ना, हा कटिंगा म्हणून, कटिंगा हा भाग आहे, झुडपी वनस्पतींचा भाग आहे कटिंगा. त्याच्यानंतर विचारला जातो ते सांगतो मी तुम्हाला. ब्राझील मधील हा जो भाग आहे मधातला, हा आहे पंपास. पंपास म्हणजे काय? हा गवताळ भाग आहे, गवताळ प्रदेश. त्याच्यानंतर इथं बघा, उरुग्वे नावाची नदी आहे, उरुग्वे. पॅराग्वे यासारख्या नद्या या भागामध्ये आपल्याला दिसतात. ह्या नद्या हळूहळू इकडे अर्जेंटिनामध्ये जातात. अर्जेंटिना इथं देश आहे. अर्जेंटिनामध्ये हळूहळू जाऊन इकडे दक्षिण अटलांटिक महासागरामध्येच कदाचित जात असतील, पण जाताना इकडे अर्जेंटिनामध्ये त्या नद्या इथं वाहताना दिसतात. थोडस एक लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यानंतर या भागात काय आहे, इथं या भागात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅन्टानल. काय आहे पॅन्टानल? पॅन्टानल हे दलदलीचा भाग आहे आणि जे महाकाय अॅनाकोंडा म्हणतो ते आपल्याला पॅन्टानल या भागात पाहायला मिळते. महाकाय
अॅनाकोंडा आहे ना, अॅनाकोंडा नावाचा तुम्ही मोठा साप ऐकला असेल नाव, अॅनाकोंडा. तो अॅनाकोंडा साप या पॅन्टानल या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, पॅन्टानल भागामध्ये. अशी एक जर थोडीशी रचना बघितली, हा इकडला भाग पूर्ण दुर्गम आहे, या भागात लोकवस्ती कमी आहे, या भागामध्ये लोकवस्ती चांगली आहे, स्वच्छ सागरी किनारे आहेत. आणि बघा इथं त्याची राजधानी येते ब्राझिलिया. ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे. ठीक आहे, बऱ्याच काही गोष्टी आहे. हा इकडला जो भाग आहे ब्राझीलचा, हा ऍक्च्युली हा आपल्याला दिसतो इकडल्या साईडचा भाग, हा ब्राझीलची उच्चभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर अजस्त्र कडा या भागामध्ये जो ब्राझीलचा एक भाग आहे तो आहे ब्राझीलची अजस्त्र कडा. अजस्त्र कडा हा एक ब्राझीलचा इकडला भाग आहे. या पद्धतीने एक थोडासा नकाशा डोळ्याखाली घाला आणि माझं असं म्हणणं आहे की दिशा एकदम माहीत करून घ्या की ब्राझीलच्या उत्तरेकडून जर म्हटलं तर विषुववृत्त जाते, ब्राझीलच्या मध्यामधून किंवा दक्षिणेमधून मकर वृत्त जाते. ब्राझीलची वरची दिशा उत्तर, खालची दक्षिण, इकडली पूर्व, इकडली पश्चिम, ही वायव्य, ही ईशान्य, आग्नेय, हे नैऋत्य. दिशा माहित असल्या की सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. काहीही कठीण नाही, सोपी आहे. आणि या संदर्भात जर अधिक काही प्रश्न असला तर नक्कीच मला कमेंट करा, मला विचारा, मी त्याची उत्तरं नक्कीच देईल. चला, थँक्यू. बेस्ट ऑफ एफर्ट्स.